व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड. गुड मॉर्निंग. ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स सिस्टर. आपण लाईफ मध्ये जीवन जगत असताना मी काल सांगितलं की बेटर वे ऑफ लिव्हिंग आणि ह्या प्रेशर मधून ह्या बर्डन मधून बाहेर निघण्यासाठी आपल्या सिस्टम मध्ये काही अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्याद्वारे आपण आपले इमोशन, आपले फिलिंग्स, आपली ऑरा, आपले व्हायब्रेशन, आपले फ्रिक्वेन्सी ज्या म्हणतो आपण, त्याला सडनली चेंज करू शकतो, त्याला डेव्हलप करू शकतो. आणि जर आपण याला चेंज करू शकलो तर एनर्जी शिफ्टिंग किंवा माइंडचं जे स्टेट आहे माइंड स्टेट, त्याची शिफ्टिंग करणं खूप इझी होऊन जाते. आपण तोच तो विषय धरून बसत नाही, वर्षानुवर्ष आपण त्याच गोष्टी रिपीट करत नाही. ह्या जीवनाच्या प्रती, ह्या प्रत्येक मोमेंटच्या प्रती आपण अलर्ट, ऍक्टिव्ह, पॅशनेट, हॅपीनेस आणि लव्हिंग एनर्जी कॅरी करून चालतो. तर लक्षात घेण्यासारखं आहे की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय. त्या थँक्स गिव्हिंग करणे म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे? नाही. जस्ट अ थँक्स गिव्हिंग इज नॉट ए ग्रॅटिट्यूड. हा, तुम्ही वर्ड असा वापरू शकता, थँक यू सो मच, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर सर्व्हिस. पण जस्ट तुम्ही म्हटलं थँक यू सो मच आणि निघून गेले, मे बी दिस इज नॉट अ ग्रॅटिट्यूड. आपल्या भाषेमध्ये त्याला दोन शब्द दिलेले आहेत, धन्यवाद आणि दुसरं कृतज्ञता. धन्यवाद आणि कृतज्ञता हे दोन वर्ड्स आपल्याकडे आहेत. धन्यवादचा भाव म्हणजे काय होते? जस्ट तुमचं गिव्ह अँड टेक पॉलिसी पूर्ण झाली, तुमच्या रिटर्न मध्ये त्याला पॉझिटिव्ह एक एक तुमच्याकडून धन्यवाद भाव आहे की चलो थँक्स. आणि ग्रॅटिट्यूड जेव्हा येते तेव्हा त्याला आपण कृतज्ञता म्हणतो. कृतज्ञ म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला जर कोणती मदत केली आहे, तुम्हाला काही त्याच्यामुळे बेनिफिट झालेला आहे, तर ते बेनिफिट तुम्ही लाईफ टाइम विसरू शकत नाही. आणि वारंवार वारंवार जेव्हाही ती गोष्ट आठवते, तुमच्या मनातून फक्त ब्लेस यू, लव्ह यू आणि थँक यू ह्याच गोष्टी निघते. धिस इज अ रिअल थँक्स गिव्हिंग नोन ॲज अ ग्रॅटिट्यूड. उदाहरणार्थ, जसं आता आपण सकाळी उठलो, किती जण असे आहेत त्यांनी स्वतःला ग्रॅटिट्यूड दिलं, थँक यू गॉड फॉर दिस मॉर्निंग, थँक यू गॉड आज रात्री माझं शरीर चांगलं ठेवल्याबद्दल. मे बी काही होऊ शकलं असतं रात्रभरात, तुम्हाला एखादा त्रास झाला असता, अटॅक आला असता, पॅरालिसिसचा झटका आला असता, एखादं अंग काही
फॉल्ट आला असता, काहीही होऊ शकलं असतं ना. रात्री अचानक सिलेंडर फुटलं, गॅस, एखादा दिवा लावला होता, तो उंदराने पाडला, आग लागली. तुमच्या घरामध्ये कोणीतरी खिडकीतून झोपीचं एक हे फेकून दिलं, त्या गॅसमुळे तुम्ही सगळेजण बेहोश, घर फोडलं, निघून गेले. निगेटिव्हिटी, नकारात्मक घटना घडतंय म्हटलं तर काहीही होऊ शकते. पण काही झालं का? नाही झालं. यू आर व्हेरी सिक्युअर, व्हेरी प्रोटेक्टेड. यू हॅव अ गुड हेल्थ, गुड इम्युन सिस्टीम, यू हॅव अ गुड बॉडी, यू गॉट अ फ्रेश एअर. आता मी, एक चांगला हिरो आहे, त्याचा एक पॉडकास्ट आला, त्याची क्लिप व्हायरल झाली. अरे हम तो बचपन में दिल्ली में आवारा घूमते थे, कहीं भी खेलते थे, कभी कहीं भी दौड़ते थे, कहीं भी सो जाते थे, मैदान में जाते थे, जहां पे खेलते थे, मैदान में जिस पानी से गार्डन में पानी दिया जाता था, वहीं पे जाते हाथ मुंह धोते थे, वही पानी पी लेते थे. और मैंने अपनी बेटी को बताया, देखिए, नो डैड, यू आर लायर. अरे भाई, मैं झूठ नहीं बोल रहा हूँ, यही था, ऐसी दिल्ली थी. हम दिन भर भागते दौड़ते थे, एंजॉय करते थे, कहीं पे भी बैठ के खाना खाते थे, कहीं का भी पानी पी लेते थे, पानी फ्री होता था, बिजली की कोई ऐसी विशेष झंझट नहीं होती थी. नहीं पापा, ऐसा नहीं हो सकता, आप क्यों झूठ बोल रहे हैं मेरे साथ? क्योंकि मेरी बेटी ने वाटर प्यूरिफायर के अलावा कहीं से पानी पिया नहीं. घर के बाहर निकलती है तो पैसा देके पानी लेना पड़ता है, कहीं भी बैठ के नहीं खा सकते क्योंकि इतनी गंदगी हो चुकी है, हम बाहर घूम नहीं सकते, श्वास नहीं ले सकते. मैं कई सालों के बाद जब दिल्ली आया, तो बस 3 घंटे में, 3 घंटे की मेरी जर्नी, और मुझे साइनस पकड़ में आ गया, मेरा गला बैठ गया, नाक बंद हो चुका है, सर में दर्द हो रहा है, इतना पोल्यूशन बढ़ गया. अशी अवस्था आहे. आपल्यासोबत असं होत आहे का? नाही. वी आर व्हेरी ब्लेस. सध्या तरी ब्लेस आहे आपण, पुढचं माहित नाही. पण ह्या ब्लेसफुलनेस मध्ये, त्या आनंदाच्या अवस्थेत, तुम्ही या नेचरला, या डिव्हाइन युनिव्हर्सला, गॉड अँड गॉडेसेसला, एंजल्सला आपण काय थँक्स गिव्हिंग देतो? आय एम व्हेरी व्हेरी सेफ अँड सिक्युअर पर्सन. व्हेरी सेफ अँड सिक्युअर, व्हेरी प्रोटेक्टेड, व्हेरी ब्लेस. सो आय गिव्ह अ थँक्स गिव्हिंग टुवर्ड्स माय डिव्हाइन. कधी विचारच नाही करत. माझ्या घरी माझे परिवार आहे, आई बाबा, हस्बंड वाईफ, मुलं मुली, बहीण भाऊ, कोणाला काहीही झालेलं नाही आहे. एव्हरी वन इज व्हेरी वेल. देन व्हाय नॉट वी पे अवर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दिस डिवाइन फोर्स, डिवाइन एनर्जी, फॉर प्रोटेक्शन, फॉर सिक्युरिटी, फॉर ब्लेसिंग्स ऑफ हेल्थ अँड अबंडन्स. तुमचं घर आहे, तुमच्या डोक्यावर छत आहे, रात्रभरात भूकंप येऊन तुमचं घर पळून नाही गेलं.
यू मे बी ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर हाऊस. कसंही असू द्या, त्यांनी तुमच्या डोक्यावर छत ठेवलेलं आहे, तुम्हाला प्रोटेक्शन मध्ये आणलेलं आहे. यू पे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर फूड बिकॉज in our society many children, many people are sleep overnight without eating. त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. तुमचे अंग प्रत्यंग सुरक्षित आहेत. यू पे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर बॉडी. की बाबा ह्या जगात अशीही अपंग मतिमंद लोक आहेत जे स्वतःच्या शरीराचा यूज नाही करू शकत. तर रोज जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला बघता, प्लीज पे ग्रॅटिट्यूड. प्लीज पे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर बिझनेस, युअर जॉब, युअर सर्व्हिस. पे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर ऑफिस, युअर वर्किंग टेबल, युअर कलिग्स, युअर बॉस, कसाही असू द्या. प्लीज पे. बिकॉज मेनी यंग पर्सन्स have committed suicide or face struggle in their life because only for not receiving or not getting a good job, not run their business very well, not get a promotion, not receiving a good amount of money, or not expand their own business. ते नाही करू शकत आहे. कित्येक लोक डिप्रेशन एन्झायटी मध्ये गेलेले आहेत, स्ट्रेस मध्ये आहे, बिमार पडले. त्याच्या चक्करमध्ये लकवा, पॅरालिसिस, हार्ट अटॅक आलेला आहे. ते आपले डे टू डे लाईफचे त्यांचे जे हे आहेत एक्सपेन्सेस आहे ते पूर्ण नाही करू शकत आहे. यू पे ग्रॅटिट्यूड युअर्स जॉब, बिझनेस अँड वर्किंग एरिया. You pay gratitude your neighbors, relatives, your society, your area, your land, your nation, this Mother Earth, because this planet gives you a chance to live on this earth. You're always grateful towards sun, moon, earth, Mother Nature, divine universe, light, fire, sound, water, air, every elements. If single one of the element is not serve you, you maybe fall down only in 10 minutes. आपल्या शरीरावर हे कपडे आहे. बी ग्रेटफुल. खूप सारे असे लोक आहेत ज्यांच्याकडे नाही आहे. Each and everything in your life, please pay gratitude. तुमच्याकडे पैसा आहे, कसाही असू द्या, कितीही असू द्या, 100 रुपये का असे ना, प्लीज पे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स मनी. त्याला इतके धन्यवाद भाव द्या, इतके धन्यवाद भाव द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच डिवाइन युनिवर्स. तुम्हाला लक्ष्मी आठवते, लक्ष्मी म्हणा. आर्कएंजल एरियलला बोलवा.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर आय हॅव मनी. तुम्ही म्हण का बा 100 रुपये म्हणजे काय झालं, खूप मोठी गोष्ट झाली का? नाही. आपण ग्रॅटिट्यूड त्या 100च्या नोटला नाही देत आहे. आपण ग्रॅटिट्यूड देत आहे मनी एनर्जीला. लाईक अट्रॅक्ट लाईक. ग्रॅटिट्यूड ओपन अ डोअर ऑफ ब्लेसिंग्स. ग्रॅटिट्यूड ओपन अ डोअर ऑफ ब्लेसिंग्स. अबंडन्स. लॉ ऑफ नेचर काय म्हणत आहे? तुमचं जिकडे लक्ष जाते तिकडे ऊर्जा जाते. जिकडे ऊर्जा धावते तिकडे मी क्रिएशन करतो. एनर्जी काय म्हणताय? जिकडे तुमचं ध्यान जाते तिकडे माझी ऊर्जा प्रवाहित होते. नेचर काय म्हणते? जिकडे ऊर्जा प्रवाहित होते तिकडे मी क्रिएट करतो. अबंडन्स काय म्हणत आहे? हा, लॉ ऑफ कर्मा. लॉ ऑफ कर्मा काय म्हणताय? जिकडे तुमची ऊर्जा चालली, जशी तुमची ऊर्जा आहे तसे मी क्रिएशन करेल. लॉ ऑफ नेचर काय म्हणत आहे? आय एम इन ऑलवेज अबंडन्स. तुम्ही एक बी पेरा, मी 100 करून वापस देईल. जे तुम्ही क्रिएट केलं त्याला मी इनफायनाइट वे मध्ये तुम्हाला पलटून वापस करून देईल. दिस इज लॉ ऑफ अबंडन्स, लॉ ऑफ नेचर. मग जर तुम्ही 100च्या नोटीला ग्रॅटिट्यूड देत आहे, तुम्ही कोणाला ग्रॅटिट्यूड देत आहे? आपण मनीला नाही देत आहे, आपण मनी एनर्जीला ग्रॅटिट्यूड देत आहे. आता त्या एनर्जीला हे नाही माहित की ही जी मनी आहे याच्याजवळ, हे 100 रुपये आहे, हे 100 करोड आहे. दे जस्ट नो युअर इंटेन्शन, युअर फिलिंग्स टुवर्ड्स मनी. and you say I am a very grateful, I have a money. कारण की ह्या पैशामुळे माझे डेली नीड्स पूर्ण होत आहे. ह्या पैशामुळे मी माझा उपभोग करू शकत आहे, मी ट्रॅव्हलिंग करू शकत आहे, मी कपडे घेऊ शकतो. तुम्ही जे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये इन्व्हॉल्व करू शकता त्या सगळ्या त्या पैशामुळे पूर्ण होत आहे. ते 100 असो किंवा 100 करोड असो, त्याला काही फरक नाही पडत. माइंडला तो आकडा नाही समजत. माइंडला फक्त समजते व्हॉट इज युअर इमोशन, व्हॉट इज युअर इंटेन्शन, व्हॉट इज युअर फिलिंग्स, व्हॉट यू बिलीव्ह, व्हॉट यू परसिव्ह. बस. आणि जर तुम्ही त्या 100 रुपयाकडे लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड देत आहे, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. प्लीज फॉरगिव्ह मी इफ आय एम डू some kind of negative things or thoughts towards you, wrong kind of behavior towards you. Please forgive me and bless me with abundance, prosperity, wealth, so I can use this wealth for serve the humanity. ग्रॅटिट्यूड एक अशी ऊर्जा त्या धनाच्या प्रती निर्माण करून देईल की रिटर्न मध्ये ती एनर्जी तुम्हाला ब्लेस करेल विथ अबंडन्स. आणि कधीही पैसा वाढणं सुरू झाला माहित पण नाही पडणार. दिस इज द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. का? कारण की जिकडे तुमचं लक्ष चाललं तिकडे तुमची ऊर्जा चालली. जिकडे तुमची ऊर्जा चालली तिकडे क्रिएशन होणार आहे. नेचर काय म्हणत आहे? तुम्ही जी ऊर्जा पाठवली त्याच्या मागचं तुमचं इंटेन्शन काय आहे? जे तुमचं इंटेन्शन असेल, जे तुमचं फिलिंग्स असेल, जे तुमचे बिलीफ आणि परसेप्शन असतील त्याच्या अनुसार मी ब्लेस करतो अबंडन्सने. युनिव्हर्स काय म्हणतात? नेचरने आपलं काम केलं, क्रिएशन स्टार्ट करून दिली. युनिव्हर्स काय म्हणत आहे? आय ब्लेस यू विथ अबंडन्स. मग तुम्ही दुःखाकडे नजर टाका, दुःख अबंडन्स मध्ये वाढेल.
गरिबीकडे नजर टाका, गरिबी अबंडन्स मध्ये वाढेल. भिकारीपणाकडे नजर टाका, भिकारीपणा वाढेल. दुःख, पीडा, टॉर्चर, अपयश, नुकसानी, अनहेल्दीनेस, अनवेल्दीनेस, जिकडे तुमची दृष्टी जाईल, लॉ ऑफ युनिव्हर्स काय म्हणेल? आय विल ब्लेस यू विथ इनफायनाइट अबंडन्स. लॉ ऑफ नेचर काय म्हणत आहे? जे तुम्ही बी माझ्याकडे आणून दिलं त्याला मी फ्रुटफुल करणं सुरू करून देईल. ते ग्रोथ करणे माझं काम. एनर्जी काय म्हणत आहे? तुमचे फिलिंग्स, इमोशन, इंटेन्शन कशी आहे त्यानुसार मी माझं स्वरूप धारण करेन. फिलिंग्स, इमोशन, इंटेन्शन काय म्हणत आहे? बाबा तू जिकडे लक्ष देशील आणि जसं तू त्याच्यातून निष्कर्ष काढशील तसं आम्ही रिॲक्ट करू. मग आपल्या हातात आहे ऍज अ कॉन्शियस पर्सन की मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मला काय पाहिजे तेच मी बोलणार, मला जे पाहिजे तेच मी बोलणार, मला जे पाहिजे तोच विचार मी करणार. आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल टुवर्ड्स एव्हरीथिंग विच आय हॅव. प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीसाठी मी थँक्सफुल राहील. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करणार नाही, काउंटर करणार नाही. आय एम इन ऑलवेज, मी इंटरव्हिंग करणार नाही कोणाच्या लाईफमध्ये की तू असं कर तसं कर. त्याच्या लाईफला मी चालवणार नाही, त्याचं तो बघत बसेल. हा, मी फक्त सजेशन देईल की ऐसा करना है. त्याने नाही मानलं त्याची गलती. मी त्याचा हात धरून बसवणार नाही, चल असं कर. बरोबर आहे. आय एम नॉट इंटरव्हिंग एनी अदर्स लाईफ. मग तो कोणीही असो, नवरा बायको, आई बाबा, भाऊ बहीण, मुलं, कोणीही असो, त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये मी इंटरव्हिंग करणार नाही. आय एम जस्ट फॉलो द डिवाइन ऑर्डर. जे भगवंताची इच्छा आहे ते होऊ दे. आय विल चूज पेशन्स. इंटरव्हिंग केव्हा करतो आपण? आपण जास्त गडबडमध्ये असतो. अरे सोड, तुझ्या जरी होत नाही, मी करतो. आय विल चूज पेशन्स. रिॲक्ट, कोणतीही रिॲक्शन देण्याच्या अगोदर तुम्ही थोडंसं पेशन्सली वेट करा. 10 मिनिट स्टॉप करा स्वतःला. की काय मी ह्या वेळेवर बोलणं आवश्यक आहे? जर मी 10 मिनिट चुप राहिलो तर काही फरक पडेल का? ते सोडा, फरक पडत नाही पडत. फक्त एवढं म्हणा की कोणत्याही गोष्टीला मी 10 मिनिट नंतर रिॲक्ट करेल. थोडंसंही तुम्हाला निगेटिव्हिटीचा स्पर्श जाणवला, तिथे मनात एक विचार आणा, आय विल चूज पेशन्स. आय विल वेट जस्ट 10 मिनिट बिफोर रिॲक्टिंग. आय विल डू माय वर्क हॉनेस्टली. आय विल बी काइंड फॉर एव्हरी बिईंग. I will not doubt on myself. I will take care of myself. I will bless every being. Today, only for today, I will be not worry. मला आजचे दिवस फक्त काळजी नाही करायची आहे, बाकी नंतरचं नंतर पाहू. काय होईल, कसं होईल, भविष्यात काय होणार, जगू की मरू, की पैसा कमवू की नाही कमवू, रिलेशनशिप चांगलं होईल की नाही होणार, लग्न होणार की नाही होणार, पैसा येईल की नाही येईल, जॉब लागणार की नाही लागणार. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. आय विल बी रिलॅक्स. ओके. आणि ही वरी जेव्हा वाढते तेव्हा काय येते? अँगर. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट अँगर. अँगर जेव्हा वाढते, उतावळपणा जेव्हा वाढते, तेव्हा आपण इंटरव्हिंग करतो, हस्तक्षेप करतो. आय विल नॉट इंटरव्हिंग जस्ट फॉर टुडे. आणि इंटरव्हिंग करायचा टाइम आलाच, आय विल बी चूज पेशन्स. 10 मिनिट मी वाट बघणार. का बरं 10 मिनिट वाट बघणार?
आय ट्रस्ट डिवाइन ऑर्डर. माझ्यापेक्षा जास्त भगवंताला समजते. व्हाय? बिकॉज आय वॉन्ट टू लिव्ह लाईफ इन हॅपीनेस. आणि ह्या हॅपीनेसला अट्रॅक्ट करायसाठी आय विल बी ब्लेस बाय युनिवर्स. व्हाय युनिवर्स ब्लेस यू? Because you are so grateful and honest and kind and loving towards yourself and others. आपोआप नेचर तुम्हाला ब्लेस करेल. Gratitude is the magical wand to amplify blessings. वँड म्हणजे काय? छडी, जादूची छडी. त्याला छडीला वँड म्हणतात. इट इज अ मॅजिकल वँड. ही जादूची छडी आहे, जे काय करते, तुमच्या ब्लेसिंग्सला वाढवून देते. ग्रॅटिट्यूड इज अ पॉवरफुल कॅटलिस्ट फॉर हॅपीनेस. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आनंद पाहिजे आहे, प्रसन्नता पाहिजे आहे, तर ग्रॅटिट्यूड हे त्याच्यामध्ये कॅटलिस्टचं काम करते. कॅटलिस्टचं म्हणजे हे केमिस्ट्रीच्या भाषेत याला कॅटलिस्ट म्हणजे याला रिॲक्टर म्हणतात. म्हणजे तो एक असा, म्हणजे मीठ समजा साधंसं. जसं तुम्ही मीठ टाकलं त्याची चव बदलून जाते, अशा प्रकारे तो कॅटलिस्टचं काम करते. तो कोणत्याही गोष्टीचं स्वरूप चेंज करून टाकते. तुमच्या दुःखाच्या स्वरूपाला आनंदामध्ये परिवर्तित करण्यासाठी ग्रॅटिट्यूड हे कॅटलिस्टचं एक माध्यम म्हणून उपयोग करते. हे तुमच्या जीवनामध्ये एक स्पार्क घेऊन येते, एक लाईट, फायर, लव्हिंगनेस, जॉयफुलनेस. आय विल, एक संकल्प आजपासून करा सगळ्यांनी. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड अँड ग्रॅटिट्यूड. आय विल स्टार्ट माय डे विथ ग्रॅटिट्यूड. आय विल एंड माय डे और माय नाईट विथ ग्रॅटिट्यूड. हे वाक्य फिट करून टाका की मी सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत ग्रॅटिट्यूड देईल. आणि एव्हरी मोमेंट इन माय लाईफ, इन होल डे, आय विल बी पे ग्रॅटिट्यूड फॉर देम. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल वे फॉर लिव्ह अ लाईफ विथ हॅपीनेस. Gratitude is the very beautiful way to live a life in happiness. आनंदी जीवन जर जगायचं आहे चांगल्या मार्गाने, तर धन्यवाद भाव ही ती चाबी आहे, ज्याच्याद्वारे आपण आपल्या जीवनाला आणखी सुंदर, लव्हिंग, जॉयफुलनेस आणि हॅपीनेस मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर आजचा आपला टॉपिक ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स सिस्टर. आठवा असे प्रत्येक क्षण तुमच्या बहिणीसोबत तुम्ही जे घालवलेले आहेत लहानपणापासून आजपर्यंत. तुमची सख्खी बहीण असू शकते, सख्खी बहीण नसेल तर मग चुलत आहे, मावस आहे, मामे बहीण आहे, भरपूर रिलेशन आहे आपलं. अशी नसेल, लहानपणापासूनची एखादी मैत्रीण जे बहिणीपेक्षा काही कमी नाही, एखाद्या मैत्रिणीची मोठी बहीण, ते हक्कानं तुमच्याशी वागते, बोलते. सोसायटी मधले आजूबाजूचे नेबर्स, रिलेटिव्ह मध्ये कोणी जे नात्यात नाही लागत पण आहे कोणीतरी, त्यांच्याशी तुम्ही बहिणीसारखं वागता, तर ते तुमच्याशी बहिणीच्या ऍटिट्यूडने वागते. आठवा ते सगळे प्रसंग
ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बहिणीकडून आनंद मिळाला, सुख मिळालं, प्रोटेक्शन मिळालं, केअर मिळाली, सिक्युरिटी मिळाली. आठवा, तिने तुमच्यासाठी केलेला काही जर त्याग असेल, तुमच्या बहिणीने जर तुमच्यासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, काहीच नसन केलं पण कमीत कमी रस्ता क्रॉस करताना तुमचं बोट धरून तुम्हाला चालवलं असेल सेफली, खूप काही नसन केलं पण एका ब्रेड मधले दोन तुकडे करून एक तुम्हाला दिली असेल, एक बिस्किट तुम्हाला दिलं, एक तिने खाल्लं, तुम्ही तुमचं तर खाऊन घेतलं आहे, आता तिच्या बिस्किटवर नजर आहे आणि तरी सुद्धा ती तुम्हाला देत आहे. खूप साऱ्या गोष्टी असते आपल्या लाईफमध्ये, आपल्याला कळत नाही की ऍज अ फॅमिली मेंबर सगळेजण आपल्यासाठी किती करत आहे. बी ग्रेटफुल फॉर एव्हरी मोमेंट जे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बहिणीसोबत घालवलेले आहे. तुम्ही कुठेही जाता समजा, काही ओळखी अनोळखीच्या तुमच्या ज्या कोणी लेडीज आहेत बहीण म्हणून, आल्यावर तुमची केअर करतात, अरे आला रे, पाणी पिते, चहा घेते, वाव किती केअरिंग आहे. त्या केअरफुलनेस साठी ग्रॅटिट्यूड द्या. तुम्ही एकटे आहे तुमच्या एखाद्या प्रोग्राम मध्ये आणि आहे ती एखादी ओळखीची तुमची बहीण मानलेली म्हणा की कोणत्याही नात्यातली, आणि तिचं तुमच्यावर लक्ष आहे, अरे हा एकटा आहे, याला कोणी विचारून नाही राहिलं, याचं कोणी लक्ष नाही, चहा पाण्यावर लक्ष नाही, जेवला की नाही लक्ष नाही, ती येऊन येऊन वारंवार विचारते, ठीक आहे सगळं, ठीक आहे सगळं, जेवण केलं, असं केलं, तसं केलं. तिचं काइंडनेस आहे तुमच्या प्रती. असे प्रत्येक क्षण आठवा. खूप काही राहू शकते, शाळेमधले मोमेंट असू शकतात, पुस्तकाची शेअरिंग असू शकते, तुम्हाला सायकलवर डबल सीट घेऊन जाणारी तुमची बहीण राहू शकते, तुम्हाला जीव घालणारी तुमची बहीण राहू शकते, तुमची काळजी करणारी राहू शकते, तुमची तब्येत खराब असताना रात्रभर जागणारी राहू शकते, खूप काही असू शकते. पण मे बी आज काही काही कामामुळे म्हणा किंवा काही चुकीच्या घटना झाल्या जीवनामध्ये, ते नाराज आहे किंवा तुम्ही नाराज आहे तिच्या प्रती किंवा ते नाराज आहे तुमच्या प्रती. कारण काही असू द्या, माइंड आहे, चेंज होते. पण कधी तर चांगले क्षण तुम्ही तिच्यासोबत घालवले असाल. नसन घालवले, मी म्हणतो कसेच नसन घालवले, पण कधी लहानपणात तर काहीतरी चांगलं झालं असेल, त्याला तरी आठवा. आणि आठवून लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड द्या, लॉट्स ऑफ थँक्स गिव्हिंग. त्या प्रत्येक मोमेंटला थँक्यू म्हणा, त्या प्रत्येक मोमेंटला ग्रॅटिट्यूड द्या आणि म्हणा, डिवाइन गॉड, डिवाइन युनिवर्स, डिवाइन नेचर, एंजेल्स, प्लीज ब्लेस माय सिस्टर विथ लव अँड लाईट, स्ट्रेंथ अँड करेज, हॅपीनेस, लव्हिंग नेचर, काइंडनेस, गुड हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. ब्लेस करा तिला, त्या जीवनात अबंडन्स, प्रॉस्पेरिटी हो, हेल्दी वेल्दी लाईफस्टाईल असो, विजडम आणि नॉलेज तिला मिळू देत. आमच्यामधले जे काही कॉन्फ्लिक्ट असतील त्याला प्लीज रिझॉल्व्ह करा. भलेही ते माझ्याशी बोलो नाही बोलो, माझ्या जीवनामध्ये तिचा कोणता हस्तक्षेप असो किंवा नसो, पण माझ्या प्रती कटुता पण नसो, माझ्या प्रती वाईट विचार सुद्धा नसो. ती तिच्या तिच्या लाईफमध्ये खुश असू दे, मी माझ्या माझ्या लाईफमध्ये खुश असू दे, पण कोणत्याच प्रकारचे मतभेद आणि नकारात्मक कर्म मला आता तिच्या प्रती पाहिजे नाही. आय वॉन्ट टू लिव्ह अ लाईफ विथ बर्डनलेस, स्ट्रेसलेस, फिअरलेस. निगेटिव्ह इमोशन रिलीज झाले पाहिजे. आय फॉरगिव्ह
इच अँड एव्हरी निगेटिव्ह मोमेंट्स विथ माय सिस्टर. मी प्रत्येक मोमेंटला क्षमा करतो आणि क्षमा मागतो आणि माझ्या लाईफच्या माझ्या माइंडच्या मेमरी मधून मी त्याला व्हॅनिश करतो, डिलीट करतो. त्याचं आता माझ्या जीवनात काहीही महत्व उरलेलं नाही. आय वॉन्ट, आय चूज माय लाईफ ऑन वे हॅपीनेस, लव्हिंगनेस, काइंडनेस, gratefulness, each and every moment, a frequency of my mind, body, and my soul is increasing higher and higher. I am connected with higher frequencies. So I don't want to remember any negative things. All those memories who fall down my vibrations, my frequencies towards lower dimension. I am not accept this. I totally reject, totally decline. Clean, 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 clear, 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 release, release, release. I don't want this. I only want these beautiful memories, loving memories, kindful memories, happy, enjoyful memories. बघा त्या हसण्याच्या क्षणाला तुम्ही तुमच्या बहिणीसोबत किती एन्जॉय केलेला आहे एखाद्या मोमेंटला. तुम्ही किती गदगद गदगद हसत आहात. ते तुम्हाला किती प्रेम करत आहे. तुम्ही एखादी ट्रिपवर गेले आणि त्या ट्रिपवर तुमची बहीण तुमची किती काळजी करत आहे. तिचं पूर्ण लक्ष आहे. तुम्ही काही जेवले, नाही जेवले, चहा घेतला, नाही घेतला, कुठं आहे, कसं आहे, सगळं लक्ष आहे. पे ग्रॅटिट्यूड फॉर दोज ऑल गुड मेमरीज. आणि सध्या सुद्धा जर तिच्यासोबत तुमचे व्यवहार चांगले असतील तर मग तर काहीच नाही, मग तर मन मोठं करून तिच्यासाठी ब्लेसिंग द्या. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तुझ्या जीवनात सगळं काही तुला मिळालं पाहिजे. आनंद, प्रेम, उत्साह, चैतन्य, हेल्थ, वेल्थ, सक्सेस, नेम अँड फेम, सगळं काही मिळू देत. से थँक्स each and every action your sister towards you. वाईट जरी असन, भली तुम्ही सक्सेसफुल असाल तिच्यापेक्षा जास्त, मे बी तुमची लहान बहीण राहू शकते आणि तुम्ही खूप सक्सेसफुल आहे, तुमची लाईफ चांगली आहे पण तिची लाईफ डिस्टर्ब आहे. ब्लेस करा, खूप सारा ग्रॅटिट्यूडने ब्लेस करा. देवाला म्हणा तिला विजडम आणि नॉलेज दे, सद्बुद्धी दे, सत्संग दे, चांगले विचार झाले पाहिजे, चांगले निर्णय घेऊ शकली पाहिजे. लहान बहिणीच्या प्रती ग्रॅटिट्यूड करा. मे बी तिनेही तुमच्यासाठी खूप काही केलं असेल, माहित नाही आपल्याला. तुमच्या अभ्यासाच्या वेळेस, तुमच्या जॉबची तुम्ही जेव्हा तयारी करत आहे तेव्हा तिने तुम्हाला चहा पाणी करणे, जेवण देणे, तुमचं रूम साफसफाई करणे, तुमचं पूर्ण बिझी शेड्यूल मध्ये तिने तुमची मदत केली. तुमच्या प्रेग्नेन्सीच्या टाइम मध्ये तिने तुमची 3-4 महिने काळजी घेतली. डिलिव्हरी मध्ये तिने काळजी घेतली. तुमच्या तब्येतीपासून, तुमचं बॉडी वॉश पासून, तुमच्या बेडला ठीक करण्यापासून, तर रूमला साफ करण्यापासून, तुमच्या बाळाला शी सू करणे, धुईधाय करणे, त्याची तयारी करण्यापासून ते बेबी वर्षभर तिने तुम्हाला सांभाळलं असेल. लहान बहीण म्हणून तिने तुमच्यापेक्षा मे बी जास्त कर्तव्य पूर्ण केलं. ऍज अ लेडीज म्हणून नाही, जेंट्स म्हणून सुद्धा कधी ऍक्सिडेंट झाला, कधी त्रास झाला, कधी तब्येत खराब झाली, तिने तुमची खूप सेवा केली, नर्सिंग केली. मोठी बहीण लहान बहीण म्हणून, मोठी तर मे बी नाही राहू शकत, लहानच राहू शकते. लहान बहीण म्हणून तिच्या वहिनीची जेव्हा डिलिव्हरी टाइम आला तेव्हा तिने पूर्ण काळजी घेतली. सगळे प्रसंग आठवा. तुम्ही जॉब मध्ये तुमच्या करिअर बनवण्यामध्ये खूप बिझी होते,
तेव्हा तुमचे लेकरं सांभाळायचं काम तिने केलं. काय वाद झाले असू द्या, त्याच्यावर माती टाका आणि जस्ट ब्लेस करा. आज बेबी फ्युचर साठी पण सोडून द्या. रिलेशनशिप चांगले होईल नाही होईल, दफा करू. आजपर्यंत त्यांनी काय केलं त्या मोमेंटला ब्लेस करा. जाऊन डायरेक्ट ब्लेसिंग देण्याची गरज नाही, मनातून द्या. थँक्यू सो मच फॉर इच अँड एव्हरी मोमेंट विथ यू. आय फील लव, हॅपीनेस, काइंडनेस. आय ब्लेस यू. आय ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तू कशीही आहे, कुठेही राहा, माझ्याशी बोल, नको बोलू, माझ्या व्यवहारात ये, नको येऊ, माझ्या प्रती तू चांगले विचार कर नाही तर नको करू. पण आजपासून माझ्याकडून तुझ्यासाठी कोणत्याही प्रकारची कटुता नाही, कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह वर्ड्स मी यूज करणार नाही. आय ओनली लव्ह यू. आय ओनली ब्लेस यू. आय ओनली थँकफुल फॉर यू. यू आर अ पार्ट ऑफ माय लाईफ. आणि तिने केलेल्या प्रत्येक चुकामुळे, प्रत्येक निगेटिव्ह डिसिजनमुळे, तिने जर तुम्हाला काही छळलं असेल, त्रास दिला असेल, एव्हरी निगेटिव्ह ऍक्ट मुळे मी माझ्या जीवनात काहीतरी चांगलं शिकलो, काहीतरी मी बेटर एक्सपिरियन्स केलं, काहीतरी माझ्या जीवनामध्ये अपग्रेडेशन आलेलं आहे तुझ्या त्या निगेटिव्ह ऍक्ट मुळे. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर निगेटिव्ह ऍक्शन्स, निगेटिव्ह वर्डिंग्स, निगेटिव्ह थिंकिंग्स, निगेटिव्ह बिहेवियर, which is not good for you and me and all our family. But I choose a good life. So every negative situation, I learn something new and I accept this learning and enhance my life, upgrade my life in a betterment, towards betterment. जर तू मला तसा त्रास दिला नसता, तसं छळलं नसता, तसं माझ्या जीवनात नकारात्मक प्रसंग निर्माण केले नसते, मे बी मी त्या सिच्युएशन मधून बाहेर पडू शकलो नसतो. आणि आज जे वेल्थ, हेल्थ, सक्सेस मला दिसत आहे, ते मला नसती मिळाली. हे तुझीच कृपा आहे की मी रागारागाने का असे ना, मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलं. सो आय ब्लेस यू फॉर दोज युअर ऍक्ट ऑफ काइंडनेस. भले तो निगेटिव्ह आहे समाजासाठी, पण तुमच्यासाठी तो काइंडनेसचा ऍक्ट आहे, दयेचा भाव आहे तो. ते लक्षात येते ना, बापानं घराच्या बाहेर काढलं तेव्हा तर मोठा राग येते, मग 10 वर्षानंतर लक्षात येते की अरे जर नसतं काढलं की तिथंच पडून राहिलो असतो. बरं झालं त्यांना त्या दिवशी रागारागात मला काढून दिलं, तेव्हा तर मोठा राग आला. यार आता लाईफ सेट आहे. मग 10-15 वर्षानंतर वडील मरण पावते, नंतर आठवते आपल्या लेकराला बघून, अरे यार पप्पानं जे केलं ते बरोबर होतं. माझंही पोरगा आता असंच विचित्र वागून राहिला. आता पुन्हा तोच ऍटिट्यूड दाखवण्याची गरज आहे आता. मग तेव्हा ते 10-15 वर्षानंतर तो ग्रॅटिट्यूड निघते. बाबा तुम्ही बरोबर होते, माझीच बुद्धी कमी होती, मी समजू शकत नव्हतो. चला तर मग आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. नॉर्मल ग्रॅटिट्यूड आहे प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीच्या प्रती, त्याला तुम्ही फील करा. टॉपिक वर स्टक राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या सिस्टरच्या प्रती काही गोष्टी आठवतील, द्या, भरपूर ग्रॅटिट्यूड द्या. है ना, टोटल ह्या 10-15 मिनिटामध्ये भरपूर ग्रॅटिट्यूड द्या. 6:30 जवळपास वाजत आहे, 1 तासाचा आपला क्लास आहे. ज्यांना कंटिन्यू करायचं असेल त्यांनी करा. जर काही कामं असतील नाही तर मी 7 चक्र मेडिटेशन
घेणार नाही, तिथे येऊन स्टॉप करून टाकेल. एक्झॅक्टली 7 पर्यंत आपला क्लास क्लोज होऊन जाईल. ओके. तुमची इच्छा असली तर कंटिन्यू करू, नाही तर मग स्टॉप करून देऊ. चला बसा, शांत स्थिर बसा, रिलॅक्स. कोणाला पाणी प्यायचं असेल तर पिऊ शकता. आप सभी का लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के मॉर्निंग सेशन में स्वागत है। सुबह की प्रार्थना के साथ हम इस सेशन की शुरुआत करेंगे। मेरे साथ कहें, मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। तो आइए अब हम अपने सेशन की शुरुआत करते हैं। मॉर्निंग सेशन में सबसे पहला स्टेप रहेगा ग्रैटिट्यूड, धन्यवाद की भावना। इस चराचर अस्तित्व के प्रति, हर एक तत्व के प्रति, हर एक घटनाओं के प्रति हमें धन्यवाद भाव देना है। धन्यवाद देने से हम हर उस चीज़ को स्वीकार कर लेते हैं जो हमारे जीवन में हर एक रूप से प्रभाव डालती है, और धन्यवाद करने से हर वो तत्व खुश हो जाता है, समाधान पाता है जो हमें सहायता करना चाहता है। यह अस्तित्व भी हमें देख रही है कि हम कृतज्ञ है कि कृतज्ञ हैं। दिए गए हर एक चीज़ के लिए अगर हम सद्भावना रखते हैं, धन्यवाद भाव करते हैं, तो जो व्यक्ति धन्यवाद देता है उसे वो चीज़ बार बार आती है। अगर हम सकारात्मक भावना से हमारे जीवन में आने वाली हर नेगेटिव घटना को भी एक लर्निंग समझ के अगर हम उसको भी धन्यवाद देते हैं, तो वो पल भी सकारात्मक रूप में बदलकर हमें आशीर्वाद देता है। अपने श्वासों पर ध्यान दीजिए। 3 बार लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। धन्यवाद की भावना से भरे शब्द मन को सकारात्मक भावनाओं से भर देते हैं। धन्यवाद की भावना हर उस अवस्था के स्पंदनों को महसूस करवाते हैं जिसे आप पाना चाहते हैं। धन्यवाद वो चाबी है जो आनंद और संतुष्टि से भरी भविष्य का
धन्यवाद दे। इस ब्रह्मांड को धन्यवाद, अनंत को धन्यवाद, प्राणों के लिए धन्यवाद, आनंद के लिए धन्यवाद, प्रेम के लिए धन्यवाद, शांति के लिए धन्यवाद, शक्ति के लिए धन्यवाद, बुद्धि के लिए धन्यवाद, विनम्रता के लिए धन्यवाद, दया के लिए धन्यवाद। इस ब्रह्मांड को धन्यवाद, अनंत को धन्यवाद, प्राणों के लिए धन्यवाद, आनंद के लिए धन्यवाद, प्रेम के लिए धन्यवाद, शांति के लिए धन्यवाद, शक्ति के लिए धन्यवाद, बुद्धि के लिए धन्यवाद, विनम्रता के लिए धन्यवाद, दया के लिए धन्यवाद। इतना सुंदर जीवन देने के लिए धन्यवाद। इन श्वासों के लिए धन्यवाद, गुरु के लिए धन्यवाद, ज्ञान के लिए धन्यवाद, समझदारी के लिए धन्यवाद, जीवन के सुख, समृद्धि, शांति और आत्मनिर्भरता के लिए धन्यवाद। हवा, जल, पृथ्वी को धन्यवाद, सूर्य को धन्यवाद, चंद्र को धन्यवाद, अग्नि को जिसमें जीवन प्रज्वलित है उसे धन्यवाद। मेरे माता पिता को धन्यवाद, भाई बहनों को धन्यवाद, दोस्तों को धन्यवाद, परिवार के हर सदस्य को धन्यवाद, सभी शुभ चिंतकों का धन्यवाद। माता पिता के लिए धन्यवाद, भाई बहनों के लिए धन्यवाद, दोस्तों के लिए धन्यवाद, परिवार के हर सदस्य के लिए धन्यवाद, सभी शुभ चिंतकों के लिए धन्यवाद। मुझे जो गाइडेंस मिल रहा है उसके लिए धन्यवाद। धन्यवाद ईश्वर का जो मुझे ज़रूरतमंद लोगों की मदद करने के लिए प्रेरणा देता है। धन्यवाद आने वाले कल के लिए जो मुझे आज से बेहतर और खुशियों से भरा है। धन्यवाद आज के दिन के लिए। धन्यवाद मेरी समृद्धि के लिए। धन्यवाद मेरी सफलता के लिए। धन्यवाद उस धन का जिससे मैं अपने और अपने परिवार की हर ज़रूरत को पूरा करता हूँ। धन्यवाद उस टेक्नोलॉजी के लिए जिसके सहारे मैं अपने जीवन को प्रगत कर रहा हूँ। धन्यवाद उन ब्लेसिंग्स के लिए जो मुझे मिलती रहती है। धन्यवाद सुरक्षित यात्रा के लिए। धन्यवाद मेरे जीवन को सही तरीके से चलाने के लिए। धन्यवाद हर चीज़ के लिए। धन्यवाद जो शरीर को जीवंत बना रहा है। इस चैतन्य आनंद के लिए धन्यवाद। मेरे शरीर के हर अंग का धन्यवाद। इम्यूनिटी सिस्टम के लिए धन्यवाद जो मुझे हमेशा रोगों से लड़ने की शक्ति देता है। मेरे मन मस्तिष्क की चेतना को धन्यवाद। मजबूत शरीर और अच्छे स्वास्थ्य के लिए धन्यवाद। इस चेतना के लिए धन्यवाद जो मुझे प्रेजेंट में लाने के लिए सहयोगी है। इस संघर्ष को धन्यवाद मुझे विनम्र बनाने के लिए, समझदार बनाने के लिए, इस पल की कीमत समझने के लिए, अच्छाई देखने के लिए धन्यवाद। मुस्कुराना सिखाने के लिए इस कठिन समय का धन्यवाद। शक्ति के लिए, धैर्य के लिए, हर सीख के लिए धन्यवाद जो मुझे बेहतर से बेहतर बना रहे हैं। हर दृश्य अदृश्य शक्तियों के लिए धन्यवाद। मार्गदर्शन के लिए धन्यवाद। हर आशीर्वाद के लिए धन्यवाद। हर सद्भावना के लिए धन्यवाद। धन्यवाद क्योंकि ये सब पहले से ही उपलब्ध है। धन्यवाद क्योंकि ये पहले से ही उपलब्ध है। जीवन के हर पल के लिए धन्यवाद। जीवन के हर अनुभव के लिए धन्यवाद। हर दिन जीवन बेहतर है इस विवेक के लिए धन्यवाद। जो लक्ष्य पहले से ही मेरा है इसलिए धन्यवाद।
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अब लंबी गहरी श्वास ले और एडवांस ग्रैटिट्यूड करेंगे। भविष्य के लिए धन्यवाद देंगे। जो आप पाना चाहते हैं, जो आप बनना चाहते हैं, आप जैसी परिस्थिति चाहते हैं, जो इनकम चाहते हैं, जो घर परिवार चाहते हैं, वह सब आपने प्राप्त कर लिया है। ऐसा अनुभव करके धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप धन्यवाद भाव देंगे अपने गोल्स के लिए, विज़न के लिए, लक्ष्य के लिए, अपने जीवन के लिए, अपने भविष्य के लिए। आज दिन में आप क्या प्राप्त करना चाहते हैं, उसे एडवांस में ही धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप अपनी अफर्मेशंस को, अपने विजन्स को, गोल्स को धन्यवाद देंगे। अपने गोल्स को, अपने विज़न को आप धन्यवाद देंगे। जो आप आज पाना चाहते हैं, उसे धन्यवाद देंगे। बिजनेस मीटिंग्स को धन्यवाद देंगे। क्लाइंट की रिएक्शंस को धन्यवाद देंगे। धन के आगमन को धन्यवाद देंगे। आपका बिजनेस पुष्ट हो रहा है, धन्यवाद देंगे। आपने बहुत अच्छी स्टडी की है, धन्यवाद देंगे। आज घर के सभी काम बड़े अच्छे हो चुके हैं, धन्यवाद देंगे। आज अपने आप को आपने देखा, परखा, सुना है, अपने आप को धन्यवाद देंगे। धन्यवाद हर उस चीज को दीजिए जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद दीजिए और पहले से ही कल्पना करें कि वो आपको मिल चुका है और धन्यवाद देना शुरू कर दीजिए। हृदय की गहराइयों से धन्यवाद दीजिए, ऊपर ऊपर से नहीं, हृदय की गहराइयों से। सच में आपको वो चीज़ मिल चुकी है। इस तरीके से धन्यवाद दीजिए। धन्यवाद बड़ा पावरफुल है, बड़ी ताकत रखता है आकर्षण के लिए। आकर्षण का सिद्धांत इसी के ऊपर काम करता है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हर उस चीज के लिए धन्यवाद जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के ग्रैटिट्यूड, धन्यवाद भाव के चरण को आप सभी ने सफलतापूर्वक पूर्ण किया है, उसके लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तो अब हम अपना इंटेंशन सेट करेंगे आज के दिन के लिए। कल रात को हमने 11 बजे से लेके 11:11 तक हमने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा था। उस कागज को सामने रखें। हमने कल रात को एक पानी के ग्लास में पानी भरकर भगवान के सामने रखा था, जिसके ऊपर हमने लिखा था, थैंक यू यूनिवर्स, आपने मेरी इच्छा पूरी कर दी है। उस पानी के ग्लास को अपने हाथ में लेंगे और कहेंगे,
उसे धन्यवाद देंगे फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू सो मच गिविंग मी जो मुझे चाहिए। थैंक यू सो मच गिविंग मी। थैंक यू सो मच गिविंग मी। थैंक यू सो मच कंप्लीटिंग माई विश मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू सो मच गिविंग मी व्हाट आई वांट। थैंक यू सो मच, मुझे जो चाहिए वो मुझे आपने दिया है। आई नो यू कैन डू इट। आई नो यू कैन डू इट। मुझे पता था आप कर सकते हो। मुझे पता था आप कर सकते हो। धन्यवाद देता हूँ मैं आपको। आपने मेरी वो हर इच्छा पूरी कर दी है जो मैं चाहता था। आई ब्लेस यू। आई ब्लेस यू। आई ब्लेस यू। आई लव यू। आई लव यू। आई लव यू। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। अब इस पानी को पिएंगे। वाओ, व्हाट अ ग्रेट एनर्जी। आई रिसीव ब्लेसिंग्स फ्रॉम यूनिवर्स। इस पानी के हर घूंट के साथ आप ऊर्जा को ग्रहण करते जा रहे हैं। आपका शरीर, आपका मन, मस्तिष्क, चेतना, आपका खून इस ऊर्जा से भर चुका है। अब उस कागज को अपने हाथ में लेंगे जिसके ऊपर आपने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा है। अगले 2 मिनट मैं आपको देता हूं। आप उस इंटेंशन को बार बार पढ़ेंगे। बार बार पढ़ेंगे। इतने ताकत से पढ़ेंगे कि वो इंटेंशन आज दिन में पूरा होना ही चाहिए। पूरा अस्तित्व आपको उस इंटेंशंस को पूर्ण करने में सहायता कर रहा है। स्वीकार करें, स्वीकार करें, स्वीकार करें। इस प्रभु की कृपा को स्वीकार करें। इस यूनिवर्स की कृपा को स्वीकार करें। देवी देवताओं की कृपा को स्वीकार करें। गुरु की कृपा को स्वीकार करें। अपने मन, मस्तिष्क, चेतना की कृपा को स्वीकार करें। अपने आत्मा की शक्ति को स्वीकार करें और पूरे स्वीकार भाव के साथ, संपूर्ण बिलीफ के साथ, पूरे ट्रस्ट के साथ। ट्रस्ट बड़ा मायने रखता है। ट्रस्ट टूट गया तो कुछ नहीं होगा। पूरे विश्वास के साथ, पूरे आत्मविश्वास के साथ, पूरे बिलीफ के साथ आप उस इंटेंशन को जो आपने कागज पर 11 बार लिखे हैं पूरे ताकत के साथ, उसे पूरे ताकत के साथ पढ़ेंगे। उसे अपने अंदर उतारेंगे। अगले 2 मिनट आपके हैं। लंबी गहरी श्वास के साथ उस इंटेंशन को बोलिए। जोर जोर से बोल सकते हैं, मन ही मन बोल सकते हैं, लेकिन फील करते हुए बोले कि आपने सफलता प्राप्त कर ली है। आपका इंटेंशन पूरा हो चुका है। बोलते जाइए, बोलते जाइए, बोलते जाइए। पूरी ताकत के साथ बोलते जाइए। लंबी गहरी श्वासों के साथ बोलते जाइए। आपका इंटेंशन पूरा होने वाला है। पूरा अस्तित्व आपके इंटेंशन को सफल बनाने में सहायता करने वाला है। उसे स्वीकार करना है। ओपन हो जाइए। अपनी ऑरा को ओपन कर दीजिए। इस क्षण आपको संपूर्ण अस्तित्व सहायता करने वाला है। रिसीव करो, रिसीव करो, रिसीव करो। और 1 मिनट तीव्र गति से अपने इंटेंशन को बोलिए। तीव्र गति से, तीव्र गति से। आपका इंटेंशन पूर्ण होने वाला है, सफल होने वाला है, क्योंकि संपूर्ण ब्रह्मांड, पूरा अस्तित्व, आपकी आत्मशक्ति उसे सफल बनाने में सहायता कर रही है।
इस ब्रह्मांड ने आपके इंटेंशन को स्वीकार कर लिया है। बस अब आप स्वीकार करें। उसने तो स्वीकृति दी थी है, उसने तो तथास्तु बोल दिया है। अब आप तथास्तु बोलिए। तीव्रता के साथ, इंटेंशन के साथ, फीलिंग्स के साथ, इमोशंस के साथ उस इंटेंशन को बोलिए। बार बार बोलिए, बार बार बोलिए। आपने अपने शब्दों की ताकत को देख लिया है एक्सपेरिमेंट करके, उसे भी याद कीजिए। अपने विचारों की ताकत को, शब्दों की ताकत को जानिए। आपकी आत्मशक्ति और प्रभु की शक्ति तो असीमित है। प्रभु की शक्ति असीमित है। बस उसके साथ अपने इंटेंशन को जोड़ दीजिए। अब उस कागज को जला दीजिए। उस कागज को जला दीजिए। अगर समय नहीं हो तो आप बाद में भी जला सकते हैं। कागज पूरा जल जाने पर उसे एक सेपरेट पानी के ग्लास में डाल देंगे और उस पानी को किसी भी पौधे में डालेंगे। यहाँ पर आपका इंटेंशन सेट होता है। पंचतत्व, पंचमहाभूत आपके इंटेंशन को पूरा करने में आपकी सहायता करेंगे। मैं ऐसी कामना करता हूँ। और यह इंटेंशन सेटिंग्स का प्रोग्रामिंग, माइंड सेटिंग की प्रोग्रामिंग आपने पूरी कर ली है। इसके लिए मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। कि जितने साधक आज जुड़े हैं वो इतने पोटेंशियल रखते हैं अपने जीवन को परिवर्तित करने के लिए। यूनिवर्स का आशीर्वाद आपको मिलता रहे, आपकी हर इच्छाएं पूरी होती रहे, ऐसे ब्लेसिंग्स आपको मिले। मेरे दिल की गहराई से आप सभी को ब्लेस करता हूँ कि आपकी सारी इच्छाएं पूरी हो। लेकिन क्या सिर्फ मेरे अकेले की इच्छा पूरी होने से मेरे संकल्प सिद्ध होंगे? नहीं, क्योंकि हम सब एक परिवार हैं। मेरे साथ हर वो तत्व जुड़ा हुआ है जो जाने अनजाने से मेरी सहायता करता है। यूनिवर्स से जब हम मांगते हैं तो इसका मतलब हम यूनिवर्स के साथ जुड़ चुके हैं। तो ना जाने दुनिया के कौन से कोने से कौन सा व्यक्ति, कौन सा तत्व हमें मदद करेगा हमारी सफलता के लिए। तो आइए उस तत्व के, उस व्यक्ति के सफल होने की हम शुभ कामना करेंगे, विश्व शांति की प्रार्थना करेंगे। एक दिल का आकार बनाएंगे अपने सामने, अपने दोनों हाथों से दिल का आकार बनाएंगे। बनाते रहे, बनाते रहे, बनाते रहे। विजुलाइज करें कि आप अपने दोनों हाथों से एक दिल का आकार बना रहे हैं। आप अपने दोनों हाथों से दिल का आकार बना रहे हैं। अब तक हमने जितनी भी चैंटिंग्स की है, अफर्मेशंस किए हैं, जितने भी प्रोग्रामिंग की है, इसकी वजह से आपकी ऊर्जा जागृत हो चुकी है। अब आपके दोनों हाथों से दिव्य ऊर्जा को, ब्लेसिंग्स को, लविंग एनर्जी को, अफर्मेशंस को, अपनी पावर को इस दिल के अंदर भरना शुरू कर दीजिए। भरिए भरिए। कल्पना कीजिए आपके हाथों से दिव्य शक्तियाँ, दिव्य ऊर्जा इस दिल में भरती जा रही है। इसकी शक्ति बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है। इस दिल के अंदर शक्तियाँ बढ़ती जा रही है। लविंग एनर्जी दीजिए, लविंग एनर्जी दीजिए। ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए। आप अपने दोनों हाथों से उन ऊर्जाओं को कॉम्प्रेस करें, उनको छोटा बनाते जाए, सूक्ष्म बनाते जाए, ताकतवान बनाते जाए। उसको छोटा करें, छोटा करें, छोटा करें। अपने दोनों हाथों के बीच में उसको लेकर आए। और अब अंग्रेजी का नंबर 8 नंबर, इसके आकार में इनफाइनाइट सिंबल बनाते जाए और अपने हाथों को मूवमेंट करे। इनफाइनाइट, इनफाइनाइट, इनफाइनाइट। जो आपने इंटेंशन सेट किए हैं उसको इनफाइनाइट ताकत मिले। आप किसी पर्टिकुलर किसी व्यक्ति के लिए भी ये काम कर सकते हैं। आप चाहते हैं कि कोई हमारे घर का सदस्य है जो आपसे नाराज़ हो चुका है, उसको मनाना है। आपके बच्चे आपकी बात माननी चाहिए।
आपके पति या आपकी पत्नी आपके बातों के साथ सहमत हो, विचारों के साथ सहमत हो, प्यार से रहे, झगड़ा ना हो, सौहार्दपूर्ण वातावरण रहे, आप उनके लिए कर सकते हैं। पत्नी अपने पति के लिए, पति अपने पत्नी के लिए, उनकी फाइनेंशियल प्रोग्रेस में तरक्की करने के लिए ये इस क्रिया को कर सकते हैं। आप अपने दोस्तों के लिए इस क्रिया को कर सकते हैं, आप अपने पार्टनर के लिए इस क्रिया को कर सकते हैं। आप वर्किंग फील्ड में अपने कलीग्स के लिए कर सकते हैं कि ताकि वो आसमान की ऊंचाइयों को छुए और आप उसके साथ साथ आगे बढ़ें। अपनी इंटेंशन को आप दे सकते हैं, अपने अफर्मेशंस को ये ऊर्जा दे सकते हैं। आपको पता है आप जिस क्षेत्र में काम कर रहे हैं उस व्यक्ति के साथ आज आपकी मीटिंग सक्सेसफुल होनी चाहिए, ये ऊर्जा आप उनको दे सकते हैं। आपको जो चाहिए इस लविंग बॉल के अंदर भरे, इनफाइनाइट एनर्जी मोमेंट में इसको मूव करें, इनफाइनाइट एनर्जी दे, एनर्जी दे, एनर्जी दे। एक लंबी गहरी श्वास के साथ अपने शरीर की पूरी ताकत को एक करेंगे, आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी सांस के साथ अपने शरीर में, अपने प्राणों में स्थित ऊर्जाओं को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी ताकत से श्वासों के साथ अपने शरीर की ऊर्जा को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। और जैसे बंदूक की गोली बंदूक से निकलती है और अपने लक्ष्य का भेदन करती है, उस तरीके से ये पूरी की पूरी ऊर्जा एक शॉट में, एक क्षण में आपके आज्ञा चक्र से रिलीज होकर अस्तित्व में प्रवाहित कर देंगे। लंबी श्वास लेंगे और श्वास छोड़ते वक्त आज्ञा चक्र से दोनों हाथों से अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर देंगे। लंबी गहरी श्वास ले और अपने ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर दे। लंबी गहरी श्वास ले, अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित करे। कल्पना करें आपकी ऊर्जा उस व्यक्ति तक पहुंच रही है जिसको आपने ऊर्जा इंटेंशन के साथ चार्ज करके भेजी है, और आज आपके सभी काम सफल होंगे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुते। दुर्जनः सज्जनो भूयात्, सज्जनाः शान्तिमाप्नुयात्। शान्तो मुच्येत बन्धभ्यो, मुक्तो चाम्याय विमुच्येत। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सभी लोग स्वस्थ रहे, मस्त रहे, हंसते खेलते रहे, प्रेम से रहे, सौहार्द से रहे। सभी लोगों की तरक्की हो, धन का आकर्षण हो, व्यवसाय में वृद्धि हो, काम में तरक्की हो, धन बढ़ चढ़ कर आए, पवित्र धन आए ताकि मेरा परिवार हंसता खेलता रहे, खुश रहे, स्वस्थ रहे, चैतन्य रहे, आनंद से रहे। समस्त चराचर सृष्टि, जीव जंतु, पशु पक्षी खुश रहे। इस प्रेमपूर्ण, सौहार्दपूर्ण, आनंदमय संकल्प के साथ, इस प्रार्थना के साथ अब हम इस लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के मॉर्निंग सेशन की समाप्ति करते हैं। आप सभी लोग इतने प्यार से बैठे रहे, इतने शांति से बैठे रहे, उसके लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। मैं आपका हृदय की गहराइयों से धन्यवाद करता हूँ। मैं चाहता हूँ कि मुझे यूनिवर्स गाइड करे, जो मुझे मिल रहा है मैं उसे बांट रहा हूँ, आप उसे स्वीकार कर रहे हैं, बड़े प्यार से स्वीकार कर रहे हैं। इसलिए मैं अपना प्यार भरा अपनी ऊर्जा को आपकी तरफ भेजता हूँ। आई लव यू, आई लव यू, आई लव यू, आई ब्लेस यू, आई ब्लेस यू, आई ब्लेस यू। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। स्वस्थ रहे, मस्त रहे, खुश रहे। अपना ध्यान रखें, अपने परिवार का ध्यान रखें, आस पड़ोस के लोगों का ध्यान रखें।
अपने कलीग्स का ध्यान रखें। जितनी दूसरों की सहायता करोगे, यह ब्रह्मांड, यह यूनिवर्स आपकी सहायता करेगा। अपने आप आपकी सारी इच्छाएं पूरी होती जाएगी। दान देना ना भूले, दान के जैसा कोई श्रेष्ठ कर्म नहीं है। अहंकार कभी ना करे, सौम्य होकर रहे, प्यार से रहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अब मैं लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घसा. चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यांवर स्पर्श करा. तुमचे जे काही इमोशन्स क्रिएट झालेले असतील त्याला रिलीज करा. बॅलन्स आणि स्टेबल माइंडसेटने परत या आपल्या शरीरामध्ये. ओके, वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी वार्म वेलकम. हा, कसं वाटलं आजचं सेशन? खूप छान इमोशन्स वाटलं. क्लिअर झाले? हो. हो नाही, हा बोला काकू. गुड मॉर्निंग. अर्चना. हा. खूप छान वाटलं सर. गुड मॉर्निंग. माझं आज फर्स्ट झाल्यासारखं झालंय. एवढ्या दिवस मी नुसतं थोडं थोडंच केलं, ऐकलं, पण आज खूप हा. छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू 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 लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. आणखी कोणी? बोला. स्वप्नील सर. गुड मॉर्निंग सर. छान वाटलं आज. गुड मॉर्निंग. ओके. थोडं लेट जॉईन झालं पण फ्रेश वाटत आहे. हा. छान वाटत आहे. आता आठवडाभर तुम्ही कंटिन्यू मेडिटेशन केलं. आता कसं फील हो. होऊन राहिलं? आता थोडं म्हणजे पहिले थोडं डोकं जड आल्यासारखं वाटायचं, पण आता नाही, तेवढं नाही वाटत. आता खूप खूप फ्रेश वाटतं दिवसभर. हा. छान आहे. असंच कंटिन्यू करा. थँक्यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. अर्चना मॅडम, काही बोलायचं आहे? दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग. खूप छान सेशन झालं दादा आज, है ना. काल नाही करू शकली, काल रात्री होती इच्छा, पण तो जेवणाचा वेळ होता, त्याच्यामुळे खूप छान सेशन झालं. आणि खूप काही नवीन गोष्टी एकदम आणि प्रॉपर ते मॅनिफेस्ट झालं. काल ते मीटिंग मध्ये झालं आणि आज प्रॉपर मॅनिफेस्ट झालं. खूप छान. थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ओके, आणखी कोणी? शोभना. आप है? ओके, असल्या. स्मिता. लीनाताई. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. छान झाले दादा सेशन. म्हणजे ते मला एक प्रश्न होता, तो विचारायचा होता दादा. हा हा. तू मेडिटेशन मध्ये असं म्हणला की हार्ट मध्ये तुम्ही आपल्या विशेष टाका सगळ्या. हार्ट हार्ट एक तयार करा. हार्ट मध्ये तुम्ही आपल्या सगळ्या हो. विशेष टाका आणि मग ते मॅनिफेस्ट करा सगळं. तर ते व्यवस्थित एक्सप्लेन करणार 1 मिनिटात मला. म्हणजे ते सगळं आवाजच नाही येऊन राहिला. छान होतं मेडिटेशन.
अच्छा, एक मिनिट. ते येतोय का दादा? हा. हा. मेडिटेशन खूप छान होतं दादा. मला खूप आवडलं. म्हणजे कसं मॅनिफेस्टेशन वगैरे करायला पाहिजे ते सगळं खूप छान होतं सगळं. पण मला एक छोटासा प्रश्न होता की तू बोल. बोलला की ते पहिले हार्ट मध्ये सगळं असं क्रिएट करा, तिथे विश लिस्ट टाका आपली आणि मग मॅनिफेस्टेशन करा तुम्ही, हा. म्हणजे बिलीव्ह करा त्याच्यावर सगळं. हम्म. तिथे ते म्हणजे मला थोडंसं, जाऊ दे दादा मी नंतर बोलते तुला, पण मेडिटेशन खूप छान होतं, सुंदर होतं, मला खूप आवडलं. असं आपण बिलीव्ह करत राहिलो तर डेफिनेटली आपण अचीव्ह करू सगळं. खूप छान होतं दादा मेडिटेशन. थँक्यू. ओके, ठीक आहे. ब्लेस यू. आणखी कोणी? प्रतिभा मॅडम, लीनाताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. खूप छान झालं. कालचं पण माझं सेशन नाही का, माझं मोबाईल डेटा संपला. मग खूप प्रयत्न केले वायफाय जॉईन करायचा, ते पण नाही झालं. मग आमच्या सरांच्या मोबाईल वरून मी जॉईन केलं हा आणि हा हा. मग ते नंतर तशीच झोपी गेले लास्ट ते हे झाल्यानंतर. पण खूप छान ओके. वाटलं. आणि मला पण आता जे मॅडमनी विचारलं ना तेच आहे की ते तुम्ही सांगता ना हाताने इन्फानाइट फिगर तयार करा, तर ते पाहिलंच नाही, कारण मेडिटेशन करताना आपण डोळे बंद करतो, हा तर ते हा हा. कसं करायचं ते माहितीच नाही. इवन मला आधी ते अंजुळी तयार करा किंवा हे करा ते पण माहित नव्हतं, कारण आपण मेडिटेशन करताना डोळे बंद करतो, तर कसं करायचं ते माहितीच नव्हतं. तर ते बरं. एकदा म्हणजे सांगा आम्हाला पण, हे मला बघा पण. कसं आहे, जसं आता मी म्हटलं की एक हार्ट क्रिएट करा, तर एक हा. इमॅजिनरी आपल्या समोर एक असं असे आपल्या हाताने एक असं मोमेंट करायची की हा इथे हार्ट अच्छा. बनत आहे, आणि बर. त्या हार्ट मध्ये तुम्ही तुमची लव्हिंग एनर्जी टाकत आहे, तुमच्या ब्लेसिंग्स टाकत आहे. जसा आजचा क्लास आपल्या सिस्टर साठी होता, हा तर मी ते हार्ट बनवलं आणि म्हणता की हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ, सक्सेस, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, डिव्हाइन एनर्जी, म्हणजे तिला जे जे गरज आहे ते सगळं मी याच्यामध्ये आता भरत आहे. आणि हा हार्ट टोटल माझ्या पॉझिटिव्ह ब्लेसिंगने फिलअप झाला. आणि आता मी त्याला म्हटलं की आता याला कॉम्प्रेस करा, म्हणजे ते किती मोठा हार्ट असू द्या, तुम्ही समजा बनवताना तुम्ही खूप मोठं इमॅजिन केलं, इतकी सारी एनर्जी द्यायची आहे, पण त्याला कॉम्प्रेस केली. आता आपण छोटं 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 करत तुम्ही त्याला कॉम्प्रेस करताना कसं करतो आपण, असं दाबतो, असं फील करता तुम्ही की हा दबत आहे दबत आहे, आणि तुम्हाला हातात एनर्जीचा एक बॉल असा सेन्सेशन फील होणं सुरू होते, काहीतरी प्रेशर आहे, आणि मग तुम्ही त्या बॉलला छोटस करून टाकलं. आणि मग मी म्हणते की याला इनफायनाइट एनर्जी द्या, तेव्हा आपण त्याला अशा प्रकारे त्याला मूव्ह करणं सुरू केलं. अच्छा. हा 8चा आकडा जो असते इनफायनाइट, म्हणजे याला आपण म्हणत आहे की याला आपण चार्ज करत आहे युनिव्हर्सल एनर्जी सोबत. तुम्ही जे अच्छा. एनर्जी त्याच्यामध्ये टाकली त्याला तुम्ही इनफायनाइटली काय करत आहे, पॉवर देत आहे की आता हे खूप मोठ्या लेवलवर वाढत आहे. आणि मग जेव्हा म्हणतो तुम्ही याला होल्ड करा, तुम्ही होल्ड केलं, लांब खोल श्वास घेतला, पूर्ण इंटेन्शन इथे आणले, आणि आता तुम्ही बघत आहे की हा बॉल असा पॉवरफुली असा निघाला, वन शॉट सरळ समोरच्या व्यक्तीच्या शरीरात गेला. तेव्हा मी असं म्हणत आहे की तुम्ही युनिव्हर्स मध्ये पाठवा. का? कारण की आपण एक जनरल बोलत आहे, पण तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीच्या प्रती करताय, तर युनिव्हर्सच्या जागेवर तुम्ही त्या व्यक्तीला इमॅजिन करणार की तो व्यक्ती समोर आहे, त्याला ह्या एनर्जीची गरज आहे, आणि तो तुम्हाला जे काही इमॅजिन होते, छोटासा बॉल किंवा छोटासा हार्ट, आणि तुम्ही लांब खोल श्वास घेतला आणि त्याच्याकडे सोडून दिला, पुन्हा श्वास घेतला, म्हणजे श्वास सोडताना सगळी क्रिया एकसाथ झाली पाहिजे. की श्वास घेतला, बॉल इथे आला, हातामध्ये ऊर्जा आहे, श्वास अंदर गेला, श्वास सोडताय, श्वास गेला, ऊर्जा पण सोडून दिली, आणि इथून तो बॉल पण चालला गेला, आणि सगळी ऊर्जा त्या समोरच्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये गेली. आणि तुम्ही फील करू शकता की त्याचा ऑरा
त्या लव्हिंग एनर्जीने आता फिलअप झालेला आहे. ते हो नाही हो, पण मुद्दा हा आहे की तुम्ही जर ही प्रॅक्टिस करता, हळूहळू आपण अलाइन होत जातो आपल्या इंटेन्शनच्या प्रती. आज येस. भले इमॅजिनेशन आहे, पण ही रियालिटी सुद्धा आहे. यालाच आपण नजर लावणे म्हणतो, दिठ लावणे म्हणतो. मनातून पूर्ण नकारात्मकता घेऊन, हेट, जेलसी, समोरच्याच्या प्रती वाईट विचार करून एकदम असं म्हणतो की बोट मोडून देतो. याचं वाटोळं झालं पाहिजे. काय केलं आपण? टोटल एनर्जी त्याच्याकडे सोडून दिली. अच्छा. Yes. म्हणजे काहीतरी कुठून तरी एक नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आली. याचंच हे पॉझिटिव्ह व्हर्जन आहे. पॉझिटिव्ह व्हर्जन म्हणजे हेच ऍक्च्युली असायला पाहिजे. पण आपल्या निगेटिव्ह भावना इतक्या तीव्र असतात कोणासाठी, की आपण मागचा पुढचा काही विचार करत नाही. जस्ट वाईट सोडून देतो भावना सगळ्या. बरोबर. त्याच्यात तुमची एनर्जी निर्माण होते. ही युनिव्हर्सल एनर्जी त्याच्यासोबत आणखी आणखी त्याला मोठं करत जाते. आणि जर ती समोरच्या व्यक्तीने स्वीकार केली, तर त्याची नकारात्मकता त्याला आणखी वाढवते. अच्छा. है ना? पण जर त्याच जागेवर आपण कोणीही व्यक्ती कसाही असो आणि आपण जर म्हटलं की आय ब्लेस यू, जे झालं ते सगळं ठीक आहे, याला फक्त आता पॉवर द्या. का? कारण की याचं माइंडसेट सुधारलं पाहिजे, याचे थॉट सुधारले पाहिजे, याला चांगल्या लोकांचा सत्संग मिळाला पाहिजे, याच्या मनातल्या भावना व्हॅनिश झाल्या पाहिजे. आता उदाहरणार्थ इथे कोण आहे? इथे शोभना मॅडम आहेत. यांनी यांच्या मुलासाठी विचारलं, 10वी मध्ये आहे, काय केलं पाहिजे? असंच काहीतरी केलं पाहिजे. टेन्शन घेतल्यापेक्षा, स्ट्रेस घेतल्यापेक्षा, फिअर केल्यापेक्षा, त्याच्या करिअरची काळजी केल्यापेक्षा, कारण की तुम्ही ऍज अ मदर आपल्या मुलांशी इतकं जास्त कनेक्टेड आहे की तुम्ही काही करा नका करू, तुमच्या भावना थेट त्याच्यासोबत अलाइन होते. मग अशा वेळेस चिंता करून, डिप्रेशन मध्ये जाऊन, स्ट्रेस करून, एन्झायटी करून, रात्रीची झोप डिस्टर्ब करून तुम्ही तुमचे निगेटिव्ह व्हायब्रेशन मुलांकडे पाठवत आहे. त्याच्या जागेवर ट्रस्ट करा डिवाइनवर, स्वतःवर, तुमच्या मुलावर ट्रस्ट करा. हो, हा सगळं करू शकते. आणि मे बी तुम्हाला असं वाटत आहे कुठेतरी लाईन गडबड झाली, तर अशा प्रकारे ह्या ब्लेसिंग्स तुमच्या मुलाकडे पाठवा. त्याला ग्रीन लाईटने हील करा. शक्ती पाहिजे तर लाल कलर पाठवा. स्ट्रेंथ, करेज, जिद्द पाहिजे, स्टॅमिना पाहिजे तर येलो कलर पाठवा. अबंडन्स पाहिजे तर तुम्ही गोल्डन कलर पाठवा. सिक्युरिटी पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे तर व्हायोलेट कलर पाठवा. पीस, व्हायोलेट कलर पाठवा. तुम्हाला असं वाटतं की ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, स्पिरिच्युअल डेव्हलप झाला पाहिजे, तो नीट अँड क्लीन त्याची ऑरा असली पाहिजे, व्हाईट कलर पाठवा. इमॅजिन करा तुम्हाला जे जे पाहिजे तेच अफर्मेशन तुम्ही बोलून तुमच्या मुलांकडे किंवा ज्याही व्यक्तीकडे तुम्हाला पाहिजे त्याच्याकडे ओ पाठवून द्या. कार्यकर्ते, गुड मॉर्निंग. काय करायले? तर काय होणार की आतापर्यंत आपण कळत न कळत नकारात्मक भावना क्रिएट करून आपल्याच जवळच्या व्यक्तीकडे आपण त्या पाठवत होतो. आता इंटेन्शनली हे पॉझिटिव्ह विचार क्रिएट करून जेव्हा आपण पाठवणं सुरू करू, ही आपली काही दिवसात हॅबिट बनेल. आणि हॅबिट बनल्यानंतर आपण बघा, मी हे एक ट्रायल देत आहे तुम्हाला. तुमच्या इमॅजिनेशन नुसार तुम्हाला काय ठीक वाटते तसं करा. हार्ट वाटते हार्ट बनवा, बॉल वाटते बॉल बनवा, काहीच नाही वाटत काहीच नका करू, जस्ट ब्लेस यू म्हणा. फक्त समोरच्या व्यक्तीकडे ती ऊर्जा जाऊ द्या. मुलांकडे जाऊ द्या, हस्बंडकडे जाऊ द्या, वाईफकडे जाऊ द्या, आपल्या कलिग्सकडे जाऊ द्या. आजचा आपला बहिणीचा टॉपिक होता तर बहीण भावाकडे पाठवा, आई बाबाकडे पाठवा. त्यांची डेथ झाली आहे त्यांना पण देऊ शकता की बाबा त्यांची सोल, त्यांचे जे रिमेनिंग, त्यांची जे इच्छा होत्या त्या शांत झाल्या पाहिजे आणि त्या मुक्तीकडे निघाले पाहिजे. अशा प्रकारे सगळ्यांना तुम्ही ब्लेस यू करा. हे माझं शिकवण्याची एक छोटीशी पद्धत आहे की तुम्ही कमीत कमी ह्या वेळेने तरी व्हिज्युअलाइज करा. बाकी तुम्ही तुमच्या वेळेने व्हिज्युअलाइज करू शकता, स्वतःला याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशनला ऍड करू शकता.
मुद्दा काय आहे? लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लव्ह, ग्रॅटिट्यूड, तुमच्या शुभेच्छा समोरच्याला पाठवणे. बस एवढंच करणे आहे. खूप छान सर, खूप छान. Bless you. थँक्यू सर. कारण ते मी तर तसंच बसून करत होते, पण ते तुम्ही हो, हो. बोलता तेव्हा असं वाटायचं की आता काय करायचंय? मग ते काही समजत नव्हतं. म्हटलं एकदा बघू सरांना विचारूच आपण. नाही नाही, चांगलं आहे. म्हणूनच तर मी हे असं. का बरं मी सेशन झाल्यानंतर सगळ्यांना विचारतो की काही प्रश्न आहे का, काही कसा अनुभव आला, फीडबॅक. की बरोबर. तुमच्या एकाच्या प्रश्नामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचं आन्सर मिळते किंवा ते रेकॉर्ड होऊन जाते. मे बी बरोबर. फ्युचरमध्ये कोणीही बघणार त्याला आन्सर मिळून जाईल. म्हणून ते प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि मी बोलासाठी रेडी आहे ना. आणि Blessing, सर lots of ते blessing. आणखी एक मी विचारते. आपण नेहमी म्हणतो ना, की जे आपण ब्रह्मांडात पाठवतो तेच आपल्याकडे वापस येतं. हो, एक्झॅक्टली. तर ते पण म्हणजे ती कशी ऊर्जा? आता आपण सपोज एखाद्याला आशीर्वाद दिला ते आपल्याकडे येतं. म्हणजे हे कसं आहे? हा, याचा सिद्धांत कसा आहे? लाईक अट्रॅक्ट लाईक, हां. हा साधासा उद्देश आहे. बरोबर. समोरच्या व्यक्तीला तुम्हाला या युनिव्हर्सला किंवा याला लोखंड म्हणून समजायचं आहे उदाहरणार्थ, हं. आणि तुमच्याकडे चुंबक आहे. तुम्ही जर तुमचं चुंबक ऍक्टिव्हेट केलं तर काय आकर्षित होईल? ऑटोमॅटिक लोखंड आकर्षित होईल. आता तिथे बरोबर. आपण असं म्हणू की का, कसं, लोखंडच का? त्याचा गुणधर्म आहे, तो येणारच आहे त्याच्याकडे. इथे आपल्याला आहे ना, मी वारंवार ते लॉ ऑफ अबंडन्स, लॉ ऑफ नेचर, लॉ ऑफ कर्म, लॉ ऑफ एनर्जी हे का बरं सांगत आहे? हे प्रोसेस आहे. जसं तुम्ही म्हटलं की मी युनिव्हर्सला दिलं, युनिव्हर्स मला कसं देते? साधा विषय आहे. एक बी तुम्ही जमिनीत पेरा, एक तुरीचं झाड, एक साधासे तुरीचा दाना लावा, मल्टिप्लाय मध्ये किती मिळते? हजारो दाणे वापस येते. का? कारण की हा नेचर आहे युनिव्हर्सचा, की तुम्हाला जेव्हा ते रिटर्न देईल, अबंडन्स मध्ये देईल. आता तुम्ही त्या तुरीचा दाना जो आहे तो किती क्वालिटी असला पाहिजे, किती क्वांटिटी मध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे, त्या अनुसार तुम्ही त्याच्यामध्ये इंटेन्शन टाका. इंटेन्शन म्हणजे तुमची भावना आहे, दाणे फेकून दिले, उगशील तर उग, जाशील तर जा. ते युनिव्हर्स पण तेच म्हणत, देईन तर देईन, नाही तर नाही. पण तुम्ही म्हणत आहे की तुम्ही टाकत आहे, जोपासना करत आहे, नांगरणी, खुरपणी सगळं करून राहिले, खत पाणी देत आहे, पाणी देत आहे, ऊन वारा पावसापासून प्रॉपर त्याची प्रोटेक्शन करत आहे, जोपासना करत आहे. तर तुमचे जे एफर्ट्स बघा, बी टाकणे हे एक अलग कार्य होतं. हे मेहनत प्रत्येक जण करत आहे, बी टाकून सोडून देते. पण जोपासणी करणे, त्याचं डेव्हलप करणे हे खूप कमी लोक करत आहेत. आणि हे जे मी तुम्हाला शिकवत आहे ना, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स, लव्हिंग नेचर, केअरफुलनेस, हे त्याची काळजी करणं आहे. तुम्ही जे इंटेन्शन टाकले, कोणतंही इंटेन्शन असू द्या, त्या इंटेन्शनला त्या जे बी पेरलं त्याच्या प्रोग्रेसला तुम्हाला राईट काइंड ऑफ ऍटिट्यूडने जोपासायचं आहे. तुम्ही गेले, पाणी टाकलं, नाही टाकलं, खत टाकलं, धरलं, बुडातच टाकून दिलं, गवत आलं, खुरपणी केली नाही, तर काय होईल? त्याचं रॉंग काइंड ऑफ तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि आपण म्हणे मी तर माझं कर्म पूर्ण केलं, मला काय आन्सर नाही मिळालं. कर्म करणेच नाही आहे, कर्माच्या मागे तुमची फिलिंग्स काय आहे, इंटेन्शन काय आहे, तुमचं बिलीफ काय? तुमचं बिलीफ आहे ही शेती तर पिकतच नाही, पहिलेच म्हणजे बी पेराच्या अगोदरच म्हणून दिलं शेती पिकत नाही. तिने तुमचे भाव पकडले, ते नाही पिकणार. आणि तुम्ही जाऊन तिला नमस्कार करून म्हणता की बाबा कशी असो, तू मला उपाशी मरू देणार नाही, ते नापिकही असेल ना, ती फ्रुटफुल होईल. का? कारण की तुमची ऊर्जा तुम्ही त्या जमिनीत प्रवाहित केली. आता तसंच आहे, युनिव्हर्सचा अर्थ हा आहे की तुम्ही बघा, एका व्यक्तीकडे जर आपण त्याला पाठवू तर त्या व्यक्तीकडून आपल्याला एक होप लागते. युनिव्हर्स कोण आहे, कसं आहे माहितच नाही. तर आता तुम्ही आहे ना, लेट गो करणे सोडून दिलं, म्हणजे सोडून दिलं. आता ब्रह्मांडात ती ऊर्जा सोडून दिली. आपण अपेक्षा कोणाकडून करतो? ज्याच्याकडून रिटर्न येईल.
आणि जर त्या हिशोबाने नाही झालं मग पुन्हा मतभेद सुरू होते. मी ब्रह्मांडात सोडून दिलं आणि लेट गो केलं. हे लेट गो करण्याची प्रोसेस आहे की सोडून द्या, ब्रह्मांडात सोडून द्या आणि लेट गो करा. ते मिळेल नाही मिळेल याच्यावर विचार करायची गरज नाही. आपलं कर्म पूर्ण झालं. त्याला मल्टिप्लाय करायचं असेल तर युनिव्हर्स करेल, नाही करायचं नाही केले. तुमच्यासाठी ती विश खरंच गरजेची आहे तर तुम्हाला देईल, नाही तर वेट करा. पण आपलं कर्म करत राहा. म्हणजे तुम्ही आज पाणी दिलं, उद्या झाडाला फळ नाही लागलं, नाराज नाही व्हायचं. रोज पाणी द्यायचं, रोज जोपासणी करायची. एक दिवस त्याची मॅच्युरिटी होईल आणि मग फळं लागेल. मे बी आज तुम्ही संकल्प टाकला पण मॅच्युरिटी नाही आहे त्याची, वेळ लागेल ना. मला हे काम करायचं होतं, असं मला बनायचं होतं, अशी काहीतरी एक सुप्त इच्छा माझ्या मनात 10-12 वर्षा पहिले होती. त्याचं फ्रूट आता लागणं सुरू झाले. डेव्हलपमेंट यायची आहे अजून. जस्ट ह्या वर्षी त्याचे थोडे थोडे आता फ्रुटिंग दिसत आहे मला. पण किती 10-12 वर्षापासूनची कंटिन्यू प्रोसेस आहे ही, की मला असं काहीतरी करायचं आहे. फक्त मंत्र देऊन सोडून नाही द्यायचं, ऑरा चेक करून सोडून नाही द्यायची. मला बोलायचं आहे, मला हे नॉलेज सिंपल वर्ड मध्ये पास ऑन करायचं आहे. साध्या साध्या गोष्टी मला द्यायची आहे. जितकं चांगलं गोष्ट ह्या जगामध्ये असेल मी त्याचा अभ्यास करणार आणि त्याला तुम्हाला देऊन देईल. का? कारण की मला असं वाटतं की हे सिक्रेट गोष्टी पडलेल्या आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि मी जर माध्यम बनत आहे तर माझ्या थ्रू ते पास ऑन होऊ दे. हे संकल्प कधी टाकले? काही वर्षा अगोदर. त्रास आले, प्रॉब्लेम आला, ऊन वारा पाऊस जे म्हणतो ना आपण, ते सगळं आलं, झटके बसले, त्रास झाला, पण पीक उगवलं. आता फळं लागत आहे. त्या फळाचा तुम्ही सगळेजण आस्वाद घेऊन राहिले है ना. आस्वाद घेणं संपून जाईल, आपण विकणं सुरू करून देऊ, तपायचा येईल है ना. जोपर्यंत गव्हाच्या उंब्या हिरव्या असतात तोपर्यंत हुरडा केला, गव्हाचा दाना पकला तर आता पैसा कमवून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पण गोष्टी, एन्जॉयमेंट पण झालं, पैसा पण आला. हे युनिव्हर्स देते आपल्याला. लाईक अट्रॅक्ट लाईक, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे सोडत आहे तेच पलटून तुमच्याकडे येणार आहे. आपण म्हणतो ना, जैसी करणी वैसी भरणी. येस. आणि कधी कधी खरोखर होते. आपण असं घरात काहीतरी तंतून तुंतून करतो, हस्बंड वाईफ म्हणा, भावा बहिणीसोबत म्हणा, आणि इकडे आपण पाय पलटवतो, ठोकर लागते. म्हणजे बघ तू बोललं ना मला, घे. तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट रिझल्ट भेटते कधी कधी, खरंच होत. है ना. तर काय असते की आपली ऊर्जा जशी चालली रिटर्न तशीच येते. हा नियम आहे. आता याला तुम्ही टेस्ट नाही करू शकत, कारण की कोणती मशीन नाही आहे अशी की तुम्ही त्याला बघू शकता की गेली एनर्जी आणि परत आली. पण नियम इतकाच आहे की लाईक अट्रॅक्ट लाईक असते. तुमचे विचार तुमच्याकडे त्याच लोकांना, त्याच परिस्थितीला, त्याच घटना घेऊन येतात जे तुम्हाला पाहिजे आहे. मग ते तुमच्या आवडीचं असो किंवा नसो, तुमचे विचार तसे होते. मला बिमार नाही पडायचं हे तुमचे थॉट आहे, पण बिमारच पडाल तुम्ही. का? कारण की बिमार नाही पडायचं मध्ये बिमारी मॅनिफेस्ट केली. मला स्वस्थ राहायचं आहे, मी स्वस्थता मॅनिफेस्ट केली. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मला लॉस नाही पाहिजे. अरे कशासाठी? मला प्रॉफिट पाहिजे, बोला ना. लॉस नाही पाहिजे कशाला बोलता? बिझनेस सुरूच व्हायचा आहे, तो डुबणार का? अरे पहिले त्याला चांगलं रन तर होऊ दे राजा, नंतर डुबाच्या गोष्टी कर. जे सुरुवात करायच्या अगोदरच आपण बी कोणतं पेरलं, डुबलं तर काय होईल? मी कंपनी जॉईन करू का? नाही काम झालं तर अरे तर पहिले सुरू तर कर. जे शिकवलं तेवढा अभ्यास तर कर. नाही पहिलेच, है ना. तर जसे बी आपण पेरतो मग रिझल्ट मध्ये आपल्याला तसा आन्सर मिळते. मग म्हणतो मला माहितच होतं की असंच होणार आहे म्हणून. काय? कारण की आपला तो ट्रस्ट होता की निगेटिव्हच होणार आहे, तर निगेटिव्हच होते. काही लोक अशा कोणत्याही परिस्थितीत आपला ट्रस्ट तुटू देत नाही. आणि तुम्ही बघा, मी असं काही सगळ्यांच्या समोर काही म्हणत नाही, पण अर्चना मॅडमसाठी बोलतो. 2-3 महिन्या पहिले एक स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये होत्या आणि एक मनात एक अशी भावना होती की माझे कर्म, माझी इच्छा, माझी मेहनत, मला त्याचा रिझल्ट घेण्याचा अधिकार नाही का? माझं एवढं होतं की लेट गो करा, फक्त शांत व्हा. युनिव्हर्सला सांगा की तुला जर माझी मेहनत दिसत आहे, माझे कष्ट दिसत आहे, माझ्या कष्टाची परतफेड मला झाली पाहिजे.
आता मी डोकं लावणार नाही, मी नाराज होणार नाही, फक्त तू आता ध्यान दे. मे बी आज त्यांच्यासाठी गुड न्यूज असेल. ते त्यांच्याच कष्टाचं त्यांनाच मिळालेली परतफेड आहे. पण जर नाराज असते तर स्वतःचं मन खराब करून घेतलं असतं, विचार खराब करून घेतले असते, मे बी तब्येत खराब करून घेतली असती, मन नाराज झालं असतं, कामामध्ये लक्ष नसतं, आज अलाइनमेंट पासून तुटून गेल्या असत्या. समोरच्याने म्हटलं असतं की यार ये लेडीज तो सही तरीके से काम नहीं कर रही थी, इनको क्या बेनिफिट देना, जाने दो, छोड़ दो इनको. पण स्वतःला स्थिर करून जसं लेट गो करून टाकलं की छोडो, जाने दो, आणि आय एम रेडी फॉर फ्युचर, तो बरोबर तुमच्यासाठी प्लॅनिंग करणं सुरू करून देईल. हे आपोआप होते, पण घडल्यानंतर ते समजते. तोपर्यंत आपल्याला डाऊट मध्ये आपण असतो. जो व्यक्ती त्या डाऊटला पण बाजूला करून टाकते की नो डाऊट, होईल होईल, नाही होणार, माझा विश्वास आहे होईल, बाकी भगवंताची मर्जी, तो दिवस जेव्हा येते ना तेव्हा खरोखर त्याला फ्रुटफुल रिझल्ट मिळते. तर हेच कन्सेप्ट आहे आणि हे आपोआप होते. ब्लेस यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणखी कोणी? हा बोला ताई. हा सीमा ताई बोला. ओके. मला वाटलं दुसरं कोणी आहे. थँक्यू दादा, खूपच छान नॉलेज मिळालं, खूपच सुंदर. म्हणजे ऐकतो पण परत 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 रिव्हिजन होते आणि अजून एखादी नवीन कन्सेप्ट क्लिअर होऊन गेली आज. खूप छान वाटलं. आणि बहिणीबद्दलचं तर खरंच खूप छान होतं आणि तुम्ही सांगितलं तसं खरंच आहे. म्हणजे लहान मोठं वगैरे काहीच नसतं. कधी कधी छोटे सुद्धा आपल्या जीवनात खूप मोठा रोल हे करतात, प्ले करतात. आणि मला तसंच झालेलं. माझी लहान बहीण खरंच आहे, म्हणजे खूप केअर केलेली आहे. डिलेव्हरीत असेल आपलं काही, आणि या गोष्टी आपण इतक्या लाईटली घेतलेल्या असतात की ठीक आहे बहीण आहे, करतीये, आपण पण करतो काही गोष्टी. पण हे ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे, फील केलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. ते आज झालं. खूप छान वाटलं दादा, खूप छान. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि लास्टचं तर ते माझं सगळ्यात फेवरेट आहे हे. देवी जेव्हाही संडेचं आपण हे करतो, खूपच मला ते छान वाटतं. कारण म्हणजे सगळ्यांप्रती ती जाणीव होते, सगळे अगदी आठवतात मनापासून त्या व्यक्ती. फॉरगिव्हनेस पण येतो आणि हे केलं पाहिजे ही म्हणजे जसं आपण संडेला वगैरे घराची वगैरे क्लिनिंग करतो, स्वतःची क्लिनिंग करतो, तशी ही क्लिनिंग पण होते. इनर क्लिनिंग होऊन जाते. ते खूप जरुरी आहे. खूप छान वाटतं दादा, खूप थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा, थँक्यू. ओके, आणखी कोणी? एक काम करू आता, मोरे सर आणि एंड सेशन. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग सर. सर्वच हसायला सेशन चांगलं झालंय सर, क्वालिटी सेशन झालेलं आहे, सर्व हसायला येत नाही का? सर्वांच्या चेहऱ्यावर स्माइलिंग आहे. जिथं स्माइलिंग आहे तिथं बाकीच्या गोष्टी आहेत सर्व, मग आहे की नाही? वेल्थ आहे, वेल्थ आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. बढिया. सेशन मध्ये क्वालिटी तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे बहिणीविषयी नाही का, ग्रॅट्युटी सांगितलं ना, फॉरगिव्हनेस, तर तुम्ही ते सांगितलं ना, कसं कसं बसा म्हणले तुम्ही, कसं बसलो कसं झोपलो, लगेच झोपून गेलो. ते 11ला जागाला, 11ला जागाला. मग नंतर अरे वा, नंतर काय मला समजलं नाही काय नंतर काय झालं ते, नाही का? ओके, ठीक आहे सर, काही हरकत नाही. मागच्या वेळेस ते ब्रदरचं भावाविषयी होतं, आता ते बहिणीविषयी होतं आजचं. पण ते समजून सुरुवातीला समरी समजती, नंतर तुम्ही जे म्हणतात ना ते समजून जात नाही, मग झोपून जाते माणूस. ते जाऊ द्या, झोपीत माइंड मध्ये जाऊन राहिलं, जेव्हा रिकॉल कराल ना तेव्हा येईन ते बाहेर आपोआप. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चला. ते आपोआप स्टोअर होते सगळं. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे, चला. कन्सेप्ट समजला ना की फॉरगिव्हनेस करायचा आहे, ग्रॅटिट्यूड करायचा आहे, ब्लेसिंग द्यायचा आहे, लव्हिंग एनर्जी पाहिजे, काइंडनेस ठेवायचा आहे, बस झालं. बरोबर. त्याच्यासाठी काय प्रॅक्टिकल एनर्जी फ्लो होती तिथं आली तेव्हा सुरू. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चला. थँक्यू सर. सेशन मध्ये मजा आली आता. चला, कमी बजेट मध्ये सेशन मध्ये मजा आली. ठीक आहे,
तुम्ही म्हणले ना, आता उंबी तयार झाली आता, आहे की नाही? आता गहू पिकल्यानंतर काय करायचं ते आपण पाहू म्हणे. ठीक आहे, त्या बिलकुल. पद्धतीने हा, आपला वेळ सुरू झालेला आहे. चला, लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. बढिया. दादा ब्लेसिंग एक ऑल ऑफ यू. सांगायचं होतं मला. हा, बोला. रात्री रात्री तसंच मलाही नंतर झोपच लागून गेली बहुतेक. मला माहिती पण नाही माझा मोबाईल कोणी उचलला, कोणी ठेवला कुठे काय. मी गाढ झोपी गेले होते. पण मला नंतर एकदम जाग आली. जाग आली म्हणजे झोपेत असं मला जाणवलं, की खूप प्रकाश आहे काहीतरी माझ्या भोवती. हम्म, लिटरली मी डोळे उघडून बघितले. टाईम वगैरे बघितला नाही मी. मला वाटतं बरंच लेट झालं होतं कारण सगळी शांतता होती माझ्या बाजूला. सगळे झोपलेले होते वगैरे. हम्म, आणि म्हणजे आधी असं वाटलं गोल्डन प्रकाश आहे, थोडासा पिंक असं काहीतरी. आणि मी एकदम डोळे उघडले. अरे प्रकाश बघितलं मी. आणि मग लक्षात आलं की अरे हे झोपेत आहे आपण तर. मग वापस झोपी गेले. मग एकदम 2:15ला परत जाग आली. आज तर अगदी 2:15लाच आली मग. छान आहे. मग म्हटलं नाही हे रोज रोज आपल्याला उठवत आहे. आपण काहीतरी आता सुरू केलं पाहिजे. आणि होत नाही. आणि मग मी उठून बसले. थोडंसं 2 मिनिट असं बसली शांत. पण मग नंतर लगेच झोप येते ना दादा. हा, झोपेचाच टाइम असतो तो. मग इतकी गाढ झोप. तर मला एकच क्वेश्चन होता. कधी-कधी असं वाटतं की आपण अफर्मेशन देतोय किंवा बोलतोय काहीतरी आणि झोपेत कधी-कधी लक्षात येतं की काहीतरी दुसरंच बडबडतोय. तर हम्म. चुकीचं तर काही आपलं जात नाहीये ना. नाही असं नाही एक नाही मला परत हे झालं की आपण चुकीचं तर काही अफर्मेशन सोडत नाही ना किंवा नाही 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 विचार नाही. करत नाही ना असं. बिलकुल नाही. इंटेन्शन हं. क्लिअर आहे ना आपले, बस. ते अच्छा. ते सबकॉन्शियसला सगळं कळते. हां. ते आपोआप होईल सगळं बरोबर. ओके. लॉट्स ऑफ थँक यू. ब्लेसिंग्स. थँक यू दादा. ठीक आहे. Lots of love, lots of gratitude. Thank you. Thank you. ब्लेस यू ऑल. चला, आपल्या सेशनची क्लोज करू आपण. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ग्रॅटिट्यूड देत राहा जीवनाच्या प्रत्येक गोष्टीप्रती. छोट्या छोट्या घटना. जर तुम्हाला असं वाटते त्याचं नाही तर काय मग. पॉवर तुम्हाला वाढवायची आहे, तुम्हाला हम्म. त्याच्यामध्ये फोर्स क्रिएट करायचा आहे, अट्रॅक्शन क्रिएट करायचं आहे, तर ग्रॅटिट्यूड हीच एक अशी चाबी आहे जी तुमच्या ब्लेसिंग्सला, तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या इंजिनला सुरू करू शकते. सो गिव्ह ग्रॅटिट्यूड, पे ग्रॅटिट्यूड each and everything which is happening in your life. All of you, lots of love and gratitude, lots of blessings, lots of blessings.